महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघाचा 2001 ची सेवा मिळालीच पाहिजे. 2001 ची सेवा मिळालीच पाहिजे. अरे कोण म्हणते देत नाही? अरे कोण म्हणते देत नाही? छत्रपती शिवाजी महाराज की हम सब लढेंगे जीतेंगे 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 जीतेंगे. आमची सेवा मिळालीच पाहिजे. 2000 ची सेवा मिळालीच पाहिजे. मोहन रामराव कांबळे, महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघ राज्य उपाध्यक्ष. गेल्या 10 डिसेंबर 2025 पासून आजचा 5वा दिवस आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथे 8,500 वस्ती शाळा शिक्षक थंडीमध्ये ऊन वाराची न तमा करता आमच्या माता भगिनी आम्ही 8,500 वस्ती शाळा शिक्षक येथे उपोषण करत आहोत. महाराष्ट्र शासनानं ह्या उपोषणाची कसलीही दखल घेतली नाही. आमची प्रमुख आणि एकमेव अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने 2001 पासूनची आमची मूळ सेवा धरावी आणि आमचे सर्व लाभ देण्यात यावे. महाराष्ट्र शासनानं 2001ला आमची मूळ सेवा नियुक्त केली आणि 2008-9 मध्ये आमचं प्रशासकीय DED करून घेतलं आणि 2014 शासनानं कायम असा GR काढून आम्हाला प्राथमिक जरी शिक्षक केलं असलं तर आमच्या 8,500 शिक्षकापैकी 2,000 ते 2,500 वस्ती शाळा शिक्षक आज सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न जटिल झालेला आहे. आम्ही गेल्या 5 दिवसापासून इथं मैदानावर बसलेलो आहोत. महाराष्ट्र शासन हे शिक्षण मंत्री कसली आमची दखल घेत नाहीत, आम्हाला बोलू देत नाहीत. आमचा प्रश्न एकच आहे की साहेब आमची जुनी सेवा धरावी आणि 2001 पासूनची आमची जुनी सेवा 14 पर्यंतचे काउंट करावे आणि त्याचे सर्व लाभ द्यावे. 8,500 पैकी वस्ती शाळापैकी जवळपास 2,000 ते 2,500 वस्ती शाळा शिक्षक आमची बंधू भगिनी. 2,500 वस्ती शाळा शिक्षक आज कुणी शेळ्या राखते, कुणी जनावर राखते, कुणाच्या शेतात काम करते. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला साहेब. आज 2,500 लोकांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना कसल्याही प्रकारचं दमडी चेक 1 रुपया शासनाचा कोणत्याही प्रकारचा पेन्शन स्वरूपात मिळत नाही. त्यामुळे आमची शासनाला एकच विनंती आहे, महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघातर्फे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं आज 5वा दिवस आमच्या उपोषणाचा कसलीही दखल घेतलेली नाही शासनानं. ह्या शासनाचं गेंड्याचं कातड आहे. ह्या शासनाला आम्ही ह्या शासनावर गादीवर बसवले. देवा भाऊ शिक्षण मंत्री तुम्हाला त्या गादीवर जसं बसवले तसं गादीहून खाली खेचण्याची ताकद या महाराष्ट्र वस्ती शाळा शिक्षक संघाची आहे. मी शासनाला नम्रपणे विनंती पुन्हा आवाहन करतो. आज 5 दिवस झाले इथं थंडीमध्ये माझा आवाज बसून गेलाय. रात्रभर आम्हाला झोप नाही. वरून थंड खालून थंड. आमच्या माता भगिनी असल्या वातावरणामध्ये सुद्धा इथं तळ धरून आम्ही आहोत. अजिबात आम्ही आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय हे स्थळ नागपूरची दीक्षाभूमी हे नागपूरचं यशवंतराव स्टेडियम हे आम्ही कदापि सोडणार नाही. आमची शासनाला पुन्हाच एकदा सरकारला देवाभाऊला शिक्षण मंत्री तुम्हाला जर खरंच आमची तळमळ असेल, तुम्हाला जर खरंच पुढचे तुमच्या गादीवर बसायचं असेल, पुन्हाच एकदा आम्ही विनंती करतो की आमची न्याय हक्काची मागणी 2001 ची सेवा तुम्ही ग्राह्य धरावे आणि आम्हाला सर्व लाभ द्यावे अशी आमची पुन्हाच एकदा विनंती करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद. वस्ती शाळा शिक्षक मी 2014ला कायम झालो. 2008 2001 सेवेत आहोत. 2001 पासून सेवेत आहे. 2014ला कायम झालो व 2022ला मी रिटायर झालो. आता जवळजवळ 3-3.5 वर्ष मला रिटायर होत आहे, पण शासनाकडून मला एकही लाभ नाही आणि मला जुनी सेवा मिळावी. 2001 पासून मला लाभ द्यावा व मागील सेवेचा पुन्हा लाभ देऊन सेवा काउंट करून मला लाभ देण्यात यावा ही शासनाकडे माझी विनंती आहे. आणि माझे महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचा शेळ्या राखायला ते सांगावं जरा. मी आता सध्या 15-20 शेळ्या माझ्याकडे आहे व मी त्या शेळ्या राखून मी काम करत आहे. पण त्याचे माझे उपजीविका भागत नाही शेळ्यांनी आणि माझा रोजगारसुद्धा होत नाही त्याच्यामध्ये. आणि माझी खूप उपासमारीची वेळ आलेली आहे आणि शासनाने माझं कुटुंब उदरनिर्वाह त्याच्यात भागत नाही आणि म्हणून शासनाने माझी दखल घ्यावी आणि जुनी सेवा जोडण्यात यावी. 2001 पासून माझी पूर्ण लाभ देण्यात यावा ही शासनाला माझी विनंती आहे. महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघाचा विजय असो. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचा विजय असो.
मागण्या पूर्ण करा. पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. जय खुर्च्या खाली करा. हम सब एक है, हम सब एक है. आवाज दो. आवाज दो. वस्ती शाळा शिक्षिका मी आज 2025ला रिटायर झालेले आहे. मला शासनाने कोणत्याही प्रकारचा म्हणजे 1 रुपयासुद्धा मला दिलेला नाही आहे. आणि आज माझी म्हणजे काय परिस्थिती आहे तर माझी शासनाला हे विनंती आहे की आमची जुनी सेवा ग्राह्य धरावी आणि मागील जुनी सेवा ग्राह्य धरावी आणि आम्हाला त्या सेवेचा लाभ मिळावा एवढीच माझी शासनाला विनंती आहे. आणि राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्ती शाळा शिक्षक संघ या राज्यात 2001 पासून वस्ती शाळा योजना सुरू झाली आणि 2014ला या वस्ती शाळेवरील शिक्षक कायम करण्यात आले. पण 2001 ते 2014च्या दरम्यानची जी सेवा आहे ती सेवा ग्राह्य धरण्यात आली नाही आणि ती 2001 ते 2014ची वस्ती शाळा शिक्षकांची सेवा ग्राह्य धरून त्यांना सर्व सेवाविषयक लाभ मिळावेत या एकमेव मागणीसाठी आम्ही हिवाळी अधिवेशनावर या ठिकाणी साखळी उपोषण आमरण साखळी उपोषण या ठिकाणी करत आहोत. आज आमच्या उपोषणाचा हा 5वा दिवस आहे. या उपोषणाच्या दरम्यान प्रशासनानं किंवा शासनानं आमची दखल घेतलेली नाही. तरी मी शासनाला एक विनंती करतो की त्यांनी आमच्या मागणीच्या संदर्भात दखल घेऊन आमचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा जेणेकरून आम्हाला पुढील काळ हा सुलभ जाईल. मी या माध्यमातून शासनाला हेही सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही सत्तेत बसलात तर सत्तेतून खाली खेचण्याची सुद्धा ताकद या शिक्षकांमध्ये आहे आणि म्हणून शासनानं आमची या ठिकाणी लवकरात लवकर दखल घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा.